घरामध्ये आले बाळाचा जोरात आवाज ऐकून. तिला घ्यायला गेले तर त्याचा शब्द कळला, म्हणे रडू दे, मरणार तर नाही ना. रडून रडून रडू दे, किती रडते मी बघ. म्हणजे तोही घेईना, मी घ्यायला गेले तर मला घेऊ देईना. मला अजून ते त्रास व्हायला लागला त्या गोष्टीचा. त्यांनी लांबून मला येताना बघितलं, त्या निघाल्या. त्यांना कळालं ही मी घराबाहेर एक ताशी पडत नाही. म्हणाल्या काहीतरी गडबड आहे. तर त्या आल्या समोरून. आल्या, बघितलं सगळं रक्त वगैरे गळत होतं. म्हणे काय झालंय? म्हटलं ती रडते, ते त्यांनी मला तर मारले, पण तिला घेऊ देत नाहीत म्हटलं. आणि तिला घ्यायला गेले की ते अशी भाषा वापरते. तर मग सासूबाई आल्या. त्यांनी पहिल्यांदा बाळाला घेतलं, तिला माझ्याकडे दिलं. तिला दिलं त्यावेळी मी बघितलं तिच्या इथे काच होती. तर मी बाहेर नेलं तर टॉवेलच्याच एका कोपऱ्याने ती काच बाजूला काढली आणि तिला शांत केलं. मग मी आईंना बोललो, म्हटलं मला राहायचंच नाही, मला आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या घरी नेऊन सोडा. तर त्याचं परत की नाही माझी मुलगी दे, तुला कुठं जायचं. मी तिला सोडून जाणार नाही. त्याला माहिती होतं, नाही माझी मुलगी दे, मला नाही सांभाळणं झालं मी विहिरीत टाकून दे, मी मारून टाकन तिला, पण मी तुला नाही देणार. मग ती गोष्ट मला अजून फील झाली, माझा पाय तरी कसा निघणार. मग मला असं होतं ना की मी मार खाऊ शकते थांबून, पण मी तिला सोडून नाही जाणार.